नमस्कार, मी मुग्धा लोणकर. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा, संघर्षाचा शिखर, यशाचा आदर्श, पावर्ड बाय प्राइम टायकून, को पावर्ड बाय वर्धा नागरी सहकारी बँक वर्धाच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. एखादा बिझनेस सुरू करणं ही तारेवरची कसरत असती. त्याच वेळेला 3 बिझनेस सुरू करणं, ते सेटल करणं आणि ते यशस्वी करून दाखवणं याच्या मागचे कष्ट तर आपण विचारायलाच नकोत. तर आज आपल्या सोबत एक अशी आसामी आहे जिने खूप लहान वयामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून ओळख मिळवलेली आहे. तर आज आपल्या सोबत आहेत सम्यक अंबरनाथ गायकवाड, जे आपल्याला त्यांच्या 3 बिझनेसेस बद्दल माहिती देणार आहेत. सर, आपलं या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. थँक्यू. आम्हाला तुमची बॅकग्राऊंड, तुमचं शिक्षण आणि तुम्ही बिझनेस मध्ये कसं यायचं हा विचार कधी केलात याबद्दल जाणून घ्यायला हवं. माझं नाव सम्यक अंबरनाथ गायकवाड. मी प्रॉपरचा लातूर जिल्ह्यातला आणि मी लातूर जिल्ह्यामध्ये असताना त्या टायमाला लॉकडाऊन आपल्या इकडे पडलेलं होतं 2020-19चा टाइम. बरोबर. तर त्या टाइम मध्ये मी भरपूर प्रयत्न केला की काही करता येईल का आपण या लॉकडाऊन या क्षेत्रामध्ये किंवा या टाइम मध्ये, की खूप वेळ जातोय आणि खूप सारा टाइम मिळतोय आणि एक संधी मिळते का आपल्याला कुठेतरी काही करण्याची. शिक्षण तर चालूच होतं, पण लॉकडाऊन यासारख्या कोविड सारख्या या महारोगामुळे आपण त्रस्त होतो. त्यामुळे आपण भरपूर वेळ घरी घालत होतो. त्याच्यामुळे काही लोकांना संधी नाही मिळत होती. लोकांचं रडगाणं होतं किंवा परिस्थितीही तशी होती की रडगाणं म्हणता येत नाही, की परिस्थितीच तशी होती की आपण नाही काही हालचाल करू शकत, की 2 पैसे कमवू शकतो, 2 पैसे आणू शकतो, अशी खूप सारी परिस्थिती होती. तर त्या टाइमला एक संधी मिळाली मला आणि कुठंतरी एक माझ्यामध्ये एक असं वाटायचं की काहीतरी आपण करावं शिक्षण चालू असताना. पण आता त्या टायमाला शिक्षण बंद होतं, कॉलेज वगैरे सगळे बंद होत्या गोष्टी. मध्यंतरी लॉकडाऊन थोडं शिथिल झालं. त्या टाइम मध्ये की ठरवलं की आपण काहीतरी करावं घरी रिकामं बसण्यापेक्षा. मग तेव्हा एक संधी मिळाली की चला आपण अशा क्षेत्रामध्ये उतरावं की जिथं आपल्याला की इन्व्हेस्टमेंट पण लागणार नाही आणि आपल्याजवळ जर कला कौशल्य जर असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ. पण एक बरोबर. आयडिया आली की स्वतःच्या मनामध्ये की काहीतरी आपण करू या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या तरी क्षेत्रामध्ये काहीतरी होईल आपलं. मग त्या टाइमला मी एक ठरवलं की आपल्याला असं एक क्षेत्र आहे म्हणलं रिअल इस्टेट, की तिथं 0 इन्व्हेस्टमेंट आणि एकही रुपया न लावायचा आणि आपली फक्त एक कौशल्य, आपली बुद्धी आणि आपण जेवढं काय ताकद लावू शकतो तेवढं ते आपल्याला आउटपुट मिळू शकतं. या गोष्टीने आपण ते प्रयत्न करत होतो. तर मग मी एक संधी घेतली. माझ्याच घरातला एक फ्लॅट होता लातूर जिल्ह्यामध्ये, माझ्याच चुलत्यांचा. तो फ्लॅट मी विकण्याचा प्रयत्न केला की त्यांनी मला एक संधी दिली की बाबा हे विकून दाखव. मला एक त्यांनी संधी दिली आणि अचिव्हमेंट पण दिली की हे विकून दाखव, तुझ्याच्यानं होऊ शकतं का. चॅलेंज दिल्यासारखं झालं मला ते. आणि घरच्यांचं पण वडील पण दाखव तद्दम असेल तर, या गोष्टी झाल्या. मग त्याने म्हणून ठीक स्वीकारलं आणि लातूर सारख्या शहरामधून मी तिथं आलो. मला कुठलाही या गोष्टीचा बॅकग्राऊंड नाही, माझ्या घरचंही बॅकग्राऊंड बिझनेसचं नाही आणि कुठलंही नाही. सगळे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, सगळे शिकलेले आहेत, सगळे व्यवस्थित त्यांचं व्यवस्थित चालू आहे. पण माझी एक वेगळी वाट चालू होती. मग त्या टायमाला मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि घेतलं आणि ठरवलं की हा फ्लॅट आपल्याला विकायचा. तो भेटलाय ना, संधी आली ना घरातून चालून आपल्याला, तो विकून दाखवायचा. तर मी त्या टाइमला मग त्यांचा तो फ्लॅट घेतला, त्यांना थोडं रिनोव्हेशन करायला लावलं की असं असं करा आणि हे मी एवढ्यापर्यंत विकून दाखवतो. बरोबर. माझी ती सुरुवात झाली. मग एक प्लॅटफॉर्म रेडी होते, सोशल मीडिया वगैरे. चांगला सोशल मीडिया तगडा होता त्या टाइमला, घरी असल्यामुळे सगळे सोशल मीडियाचा भरपूर वापर होत होता. आणि असंही होतं लॉकडाऊन मध्ये अशी एक संधी मिळाली, काही लोक छापत पण होते पैसे. असं नव्हतं की तिथं पैसे नाही कमवत होते, काही लोक कमवत पण होते, काही लोक लॉस मध्ये पण गेले, काही लोकांच्या नोकऱ्या पण गेल्या. मग त्या टायमाला आपण एक संधी शोधावं म्हटलं आणि चालू झालो पुढे. लॉकडाऊन खूप स्ट्रॉंग झालेला होता त्या टायमाला घरी असल्यामुळे. सगळेजण त्या गोष्टी आपलं सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग झालं होतं घरी असल्यामुळे लोक. त्या टायमाला म्हणलं की चला सोशल मीडियाचाच आपण आधार देऊ. मग एक रिअल इस्टेट विकणाऱ्या गोष्टी वगैरे असे सोशल मीडियावर भरपूर ऍप्स आहेत, त्याच्यावर आपण काही प्रोजेक्ट लाईव्ह केले. ते जो आपला फ्लॅट आहे तो लाईव्ह वगैरे केला, तिथून इन्क्वायरीज वगैरे घेतल्या आणि सतत माझे पेपर पण चालू त्याच्यामध्ये. लॉकडाऊन मध्ये वर्क घरून पेपर चालू, ते पेपर देत देत त्या गोष्टी पण करायच्या होत्या. ते चॅलेंज पण स्वीकारलं होतं आणि कुठं तर उमेद होती की ते करायचंय आणि ते आपल्याला काहीही करून ते विकायचं आणि त्यातून 2 पैसे आणायचे आणि दाखवायचं. वर्ष त्या टायमाला माझं 20-19 चालू होतं आणि 15 दिवस सतत ते पेपर देत 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 मी तेवढ्या उन्हातानामध्ये
ते द्यायचं, विकायला जायचं, कस्टमर यायचा, अक्षरशः गळ्यापर्यंत कस्टमर यायचे की घेतो, हम्म. आम्ही घेणारच आहे, उद्या येऊन तुम्हाला टोकन देतो, इथपर्यंत लिटरली त्या गोष्टी व्हायच्या. पण ते बरोबर. सक्सेस नाही व्हायच्या. असे करून 15 ते 20 दिवस मी त्याच्यामध्ये घातले. वडील रागवायचे, आई रागवायची मला, अरे एवढ्या उन्हातानात फिरतोयस, एवढं काय मिळाले त्याच्यात तुला, काही भेटणार झालंय हातात, एवढं पेपर पण चालू आहे तुझे, हे सगळ्या गोष्टी वगैरे. पण मी तरी ते सोडलं नाही, पण मला विकायचंच म्हणलं. की असा एक दिवस उजळला, 21वा दिवस, की त्या दिवशी एक कस्टमर भेटला, त्याला व्यवस्थित बोललं वगैरे, त्यासोबत डील झाली. दुसऱ्या दिवशी मला तो टोकन आणून दिला आणि त्या दिवशी मी त्या टायमाला 36,000 रुपये कमिशन कमवलं. आणि त्या दिवशी अरे वा. माझी वाटचाल सुरू झाली. आणि त्या दिवशी मी स्वतःला ठरवलं की सम्यक, हे तुझ्या जिंदगीतला टर्निंग पॉइंट आहे की तू काय करू शकतोस, बरोबर. की तुला ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, की तुझ्यात काय कला आहे. मला त्या दिवशी कळालं की की आपण ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकू शकतो आणि इथून आपण चांगले 2 पैसे कमवू शकतो, नो इन्व्हेस्टमेंट. बरोबर. म्हणून मी त्या दिवशी ठरवलं की शिक्षण घेत असताना आपण शिक्षण पूर्ण करू आणि या क्षेत्रामध्ये हळूहळू पाऊल रचू. तसं करत करत लातूर सारख्या ठिकाणी मी भरपूर खरेदी विक्री केली जेव्हा लॉकडाऊन शिथिल झालं वगैरे. मग नंतर असं वाटलं की चला, आपण लातूरमध्ये जर झालंच म्हणलं, आपलं शिक्षण पुण्यामध्ये चालू आहे, तर या पुण्यासारख्या सिटीमध्ये नंतर आलो. जेव्हा लॉकडाऊन वगैरे झालं, कॉलेज वगैरे सुरू झालं, त्या टायमाला मी पुण्यासारख्या सिटीमध्ये आलो. 1-2 कंपनीमध्ये मी जॉब केला रिअल इस्टेटच्या. मग ते जॉब करत करत मग नंतर ठरवलं की आता आपलं स्वतःचं काहीतरी. का जॉब केला, तर इथलं मार्केट मला माहित नव्हतं या माहिती करून पुण्याचं, घेण्यासाठी. की बरोबर. पुण्यासारख्या सिटीमध्ये काय चालतं काय नाही, की आपण गावाकडल्या लेवलला केलं त्या गोष्टी, 2 पैसे कमवले पण, 2 पैसे आणले पण घरी, सगळ्या गोष्टी झाल्या. पुण्यासारख्या सिटीमध्ये येऊन म्हणलं की चला, आपली इथं 4-3 वर्ष घातलेत आपण शिक्षणाच्या मार्फत. म्हणून म्हणलं की इथं आल्या आल्या 2-3 कंपनी जॉईन केल्या. ते जॉईन केल्यानंतर इथलं मार्केट समजलं. मग नंतर अशी एक उमेद होती की स्वतःच काहीतरी करा, कारण तिथं पण मी स्वतःच केलं होतं. बरोबर. इथं फक्त जॉब केला की मला शिकण्यासाठी की शिकण्यासाठी. काय असतं, कारण मला जॉब नाहीच करायचा होता. माझा आत्ता पण मला जॉबही नाही करायचा, मी ठरवलं होतं तेव्हा पण. त्या शिकल्यानंतर मग अशी वाटचाल चालत चालत आज मी स्वतःची पॅट्रोनेज रिअल्टर म्हणून स्वतःची कंपनी उभा केली. आज त्याच्या अंडर खाली मी 25-30 बुकिंग केलेल्या आहेत चांगल्या, आणि माझा हॅप्पी कस्टमर आहे. त्यांचे इंटेरियर डिझाईन सुद्धा मी स्वतः करतो त्या कस्टमरचे. एकदम व्यवस्थितरित्या मी कंपनी चालवतो माझी. हे तुम्ही असं. कंपनी सुरू करून साधारण किती वर्ष झाली? आज कंपनी सुरू करून 1-1.5 वर्ष होते मला. बर. तर आज 20-25 कस्टमर माझं म्हणजे व्हॅल्युएबल आणि लॉयबल कस्टमर अजून पण माझ्याजवळ आहे. अजून पण माझ्याजवळ ते कस्टमर बोलतं, विचारतं, मी सध्या त्यांना विचारपूस करतो, बोलतो. ते 20-25 कस्टमर म्हणजे ती माझी फॅमिली. म्हणजे आज ते कस्टमर 100 कस्टमर, एका घरात जर 4-5 माणसं बोलली तर माझे म्हणजे आज एक 100 लोकांचं कुटुंब माझ्यासोबत आहे आज. बरोबर. मी तेवढा विश्वास कमवला त्या 25 लोकांबद्दल. ते आजही मला रेफरन्स देतात. लंडन सारख्या ठिकाणचे कस्टमर आहेत, अमेरिकेसारख्या ठिकाणचे कस्टमर आहेत, तिकडून मला कस्टमर रेफरन्स देऊन मी इथं राहतो, ते तिथं राहतात, तिथून माझ्या त्या कस्टमरनी न घर बघता, न कुठली काही करता, ते कस्टमर माझ्या विश्वासावर माझ्याजवळून घर घेतात आज पण. आणि आज डोलानं मी माझी पॅट्रोनेज रिअल्टर मी चालवतो तेवढ्याच ताकदीने. व्हेरी गुड. म्हणजे साधारण तुम्ही पुण्यात कधी आलात? मी आणि- पुण्यात 17-18च्या दरम्यान आलो पुण्यामध्ये. बरोबर. 17-18च्या दरम्यान मी पुण्यात आलो. 18-19च्या दरम्यान माझं कॉलेजला ऍडमिशन होतं. अच्छा. म्हणजे आबासाहेब गरवाजी कॉलेजला माझं BSc मायक्रोबायोलॉजी झालं. आज मी MBA करतोय बाहेरून DY पाटीलला, यासारख्या त्याच्यामध्ये माझं चालू आहे. तर काही अजून नवीन करण्याचं भरपूर प्रयत्न आहेत, कारण नोकरी करायची नव्हती मला. पहिली गोष्ट, काहीतरी आपल्याचं होऊ शकतं का, हेच माझी इच्छा आहे. शेवटपर्यंत तेच राहणार. म्हणजे मायक्रोबायोलॉजीचं सेक्टर काही विषय नाही, ते रिअल इस्टेट हे पूर्ण वेगळं आहे. पूर्ण वेगळं. कारण मी का ठरवलं, ज्यावेळेस मला कळलं की स्वतः मी काय करू शकतो. मी आज मायक्रोबायोलॉजी केलं, मला त्यातलं किती जमते काय नाही जमते हे माझ्या जीवाला माहिती. बरोबर. पण मी ज्या क्षेत्रात आहे त्याच्यातलं मला किती जमतं हे माझ्या जीवाला माहिती. कारण टर्निंग पॉइंट माणसाला येतो, फक्त तो कळला पाहिजे की काय करू शकतो आपण. बरोबर. की तिथंच रडलं नाही पाहिजे, लढलं पाहिजे. हे मला बरोबर. वाटतं की लढायला शिकल्यावर रडायची गरज नाही. लढताना रडणं आलं तरी चालेल, पण रडताना लढायला आलं तर माणूस लढणार नाही. पण लढताना रडणं आलं पाहिजे, पण लढा. आधी लढणं खूप गरजेचं आहे. बरोबर. हा. बरोबर. आता तुम्ही रिअल इस्टेट मध्ये जेव्हा काम करता तेव्हा आता लातूरचं मार्केट वेगळं आहे, पुण्याचं मार्केट वेगळं आहे, आणि पुण्यामध्ये कॉम्पिटिशनही जास्त आहे. खूप
लातूरच्या कम्पॅरिझन मध्ये. बरोबर. तर मग जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये स्वतःच सुरू केलं तेव्हा तुम्हाला काय काय अनुभव खूप आले? खूप अनुभव म्हणजे एवढे भयंकर की कस्टमर असा यायचा. रिअल इस्टेटचं मार्केट एवढं बूम आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये. आज आमच्यासारखे इथे 5 ते 10,000 म्हणा लोक काम करतात रिअल बरोबर. इस्टेटमध्ये. आणि कन्स्ट्रक्शन साईट खूप आहेत पुण्यामध्ये. घर प्रत्येक माणसाची एक इच्छा असते की एक आपलं हक्काचं घर घर पाहिजे. राहावं. एक स्वप्न असतं प्रत्येक जणाचं की आपल्याला काहीतरी बाबा स्वतःच एवढं आपण जिंदगीमध्ये कमवलंय तर आपलं एक चांगलं घर सिटी लेवलला चांगला जॉब वगैरे राहावं हे त्यांची इच्छा असतं. तर भरपूर लोक आमच्यासारखे काम करणार आहेत. आम्हाला भरपूर चॅलेंजेस आहेत. मला सुद्धा खूप चॅलेंजेस झालेत. इथं सुद्धा तोच अनुभव आला जो लातूरमध्ये आलाय की कस्टमर माझ्यासोबत पण फिरायचा, दुसऱ्या 4 जणांसोबत पण फिरायचा. बरोबर. कारण आमच्यासारखे भरपूर आहेत. कारण तू पण प्रॉपर्टी दाखवणार, तू पण पोटासाठी करतोय, आम्ही पण पोटासाठी का. पण आमची एक माझ्या पॅट्रोनेज रिलेटरची एक टॅगलाईन आहे, एव्हरीथिंग विथ अस. जेव्हा तुम्ही घर घेसाल माझ्याकडून त्या टायमाला तुम्ही ते घर घेतल्यावर तुम्हाला जेव्हापर्यंत चावी मिळेल तेव्हापर्यंत हा सम्यक गायकवाड तुमच्यासोबत राहील. कुठला पण प्रॉब्लेम येईपर्यंत. तुम्हाला कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, काही होऊ द्या, कुठलीही अडचण येऊ द्या, सगळंच करणार आपण. की असं नाही की तुम्हाला घर घेऊन दिलं आणि तू सोडलं, असं नाही. त्याच ह्याच्यानं आपल्याला 25 कस्टमर मला फक्त रेफरन्सनं मिळालेलं आहे. मी कुठंही माझी जाहिरात केलेली नाही, कुठेही काही नाही. मी फक्त इथं 2 ते 3 कस्टमरला घर विकलं, त्या 2 ते 3 कस्टमरांनी मला हे सगळे रेफरन्स दिलेले आहेत. माउथ पब्लिसिटी. मी कुठेही मार्केटिंग केलेली नाही. आजही माझे जे कस्टमर आहेत ते माझ्याकडून इंटेरियर डिझाईन करायला रेडी आहेत. त्यांचे पजेशन आहेत, पजेशन पर्यंत त्यांना हाय हॅलो गुड मॉर्निंग माझा सकाळी असतो, त्यांना बोलतो मी. बरोबर. प्रत्येकाला मी व्यवस्थित विचारतो, विचारपूस करतो की सर कसे आहात, काय नाही. त्यांच्या फॅमिली पर्यंत त्यांच्या फॅमिलीचा मी एक कुठेतरी मूलभूत गरज असल्यासारखं त्यांच्यासोबत मी राहतो. एवढं त्यांच्यासोबत अटॅचमेंट झालं कारण ते लोक मला माझ्यावर एवढं प्रेम करतात. माझ्या कमी वयामध्ये मी त्यांना दाखवून दिले की बाबा मी कधीच सांगितलं नाही की माझं वय काय असतं काही नाही. पण ते आजही म्हणतात की तुमचं 28-30 वय असेल, पण माझं नाही. बरोबर. मी त्यांना आजही या निमित्ताने मी सांगू शकतो की थँक्यू, त्यांचे आभारी आहो मी. असा मी तुमचा आभार नाही मानू शकत. तुम्ही ते ऍक्सेप्टच नाही करणार. कारण तुम्हाला मी घर घेऊन दिलं, तुम्ही काय म्हणणार की तुमच्याकडे आम्ही आलोत. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. आम्ही तुमचे थँक्यू म्हणायला पाहिजे की आम्ही तुम्हाला घर, पण नाही, मी तुमचे थँक्यू म्हणतो का तर तुम्ही माझ्याकडून एक चांगली प्रॉपर्टी घेतलात आणि तुम्हाला ते पसंत पडली आणि तुम्ही सुखानं आहात, तर त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. या मार्फत मी त्यांना एक मेसेज देतो. बरोबर. आता तुम्ही साधारणपणे पुण्यात कुठल्या कुठल्या लोकेशनला पूर्ण पुणे मी वेस्ट कम्प्लीट करतो. वारजेपासून सुरुवात झालो तर मी तळेगाव दाभाडेपर्यंत मी काम करतो. ओके. हा. म्हणजे अजून गावभाग आणि नाही, इकडच्या साईडला मी नाही आलो अजून पण नाही आलो. कारण माझे 2-3 पण दुसरे बिझनेस आहेत, तर त्या बिझनेसमुळे मला ते अजून सर्वाय नाही येते आलं. पण मी या मार्फत अजूनही मला संधी दिली तुमच्या मार्फत, तर मला खूप एखादी संधी मिळाली तुमच्या मार्फत. मला अजून 4 माणसं माझ्यासारखी लढणारी मला माणसं मिळाली. तर माझी इच्छा आहे मला कोणालाही माझ्यासोबत, मला प्रत्येक माणूस माझ्यासोबतचा मालक पाहिजे. मला प्रत्येक माणूस म्हणजे माझ्यासोबतचा जो कोणी असेल तो मालक हवा. माझ्याजवळ पर्सेंटेज घ्या आणि मालक बना. 1% का होणार, मला फक्त मालक घडवायचे, नोकर नाही. हे माझं ध्येय आहे. आज जे बिझनेस क्षेत्रामध्ये मी उतरलोय तर माझं ध्येय होतं की मी मालक म्हणून उतरलोय ना, माझ्यासोबतचा सुद्धा 1% का होणार मालक पाहिजे. बरोबर. तुम्ही जगा. कारण माणसांना कसं असतं मॅडम माहितीये का, लढण्याच्या आधी जो लढतो ना त्याला कारण नसतात. तो लढण्याच्या आधी माणूस 100 कारण शोधतो. बरोबर. की मी कसाच जाऊ, मी कसाच करू, काय करू, काय नाही. त्याच्यात त्याचा वर्ष जातो आणि वर्षभरानंतर म्हणतो की मला हे करायचं होतं, मी केलं नाही. मग का केलं नाही? तुम्ही संधी नाही मिळाली. संधी नाही, तुम्ही संधी स्वतःच निर्माण करा. कोणी आणून देणार नाही ना तुम्हाला संधी. बरोबर. कुठून कोणी आणून देणार नाही. तुमच्या मनगटातच ताकद तेवढी पाहिजे ना. तुमच्या यशालाच नशीब म्हणलेलं आहे, नशिबाला यश नाही म्हटलेलं. तुम्ही जेवढं कष्ट करसाल तेवढं तुम्हाला वापस भेटणार आहे. हो ना. मी म्हणतो हा श्रद्धा आहे देवावर, पण देवाजवळ तुम्ही मागणे खूप वाईट आहे ना गोष्ट. बरोबर. बरोबर आहे ना. बरोबर. तुम्ही श्रद्धा ठेवा, पण तुम्ही मागायला जाता का? कारण पाहिजेत आपल्याला. का मागायला जाता? तुम्ही लढा ना. तुम्ही लढत नाही तिथे 1 घंटा जाऊन देवाजवळ मागता, 1 घंटा लढा. बरोबर. बरोबर आहे ना.
तो नाही म्हणतोय का देव देत नाही म्हणतोय का? देतोय ना. कधी तुम्हाला तिथे गेल्यावर सुख मिळतोय, शांती मिळते ना, मग लढून जा ना शांती घ्यायला. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे ना. तिथं बरोबर. शांती वाटते ना, तुम्ही लढून या आणि तिथं निवांत बसा आणि शांत व्हा आणि डबल लढायची ताकद निर्माण करून पुढे जा लढायला अजून. पण तिथं आधी आपले लोक काय करतात, तिथं जातात आणि मला हे पाहिजे ते पाहिजे मागणं मागत बसतात. मग त्याची गोष्ट खूप वाईट वाटते आजच्या परिस्थितीची. माझ्यासारख्या माझ्या मित्र परिवारामध्ये माझे जे माझ्यासारखे लढणारे आहेत, त्यांच्यासाठी मला एवढंच सांगायचे की लढा, लढल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. खूप मोठी संधी आहे. लढणं एकच उपाय आहे. जे अभ्यासात लढणं, बिझनेसमध्ये लढणं, कोणत्या खेळात लढणं, लढावंच लागेल. त्याच्याशिवाय काही मिळणार नाही. एवढं बरोबर. मात्र नक्की. मला तरी कळून चुकलंय. बरोबर. कारण अजूनही माझं स्ट्रगल चालू आहे. असं नाही की मी खूप मोठा झालोय आणि खूप मी काय कमवले नाही. मला अजून कमवायचे, म्हणजे माणसं कमवायचे. पैसा तर कमवलेच हो, पैसा तर नंतर आला हा, पण पहिलं माणसं कमवणं खूप मोठी गोष्ट. बरोबर. ते माणसंच आपल्याला पैसे कमवून देणार. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे ना. आता तुम्ही रिअल इस्टेट मध्ये जसं सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात केली, हा टर्निंग पॉइंट होता. हो. इंटिरियर डिझायनिंग करायचं कसं डोक्यात आलं? इंटेरियर डिझाईनचा असा विषय झाला की इंटेरियर सारख्या क्षेत्रामध्ये घुसलो की मला एक काय वाटलं की रिअल इस्टेट आपण करतो. जेव्हा माणूस बिझनेस करतो, कुठलाही माणूस बिझनेस करताना तो माणूस क्रिएटिव्ह असायला पाहिजे. पहिली गोष्ट, बरोबर. तो क्रिएटिव्ह असेल तर तो बिझनेसवर बिझनेस करू शकतो आणि तो बिझनेस वाढवू शकतो. बरोबर. जर तुम्ही जर बिझनेस करत असाल तर क्रिएटिव्ह माइंड असेल तुमचा, तर तुम्ही तो पुढे जाणार 100%. तर मला काय वाटलं की जेव्हा मी एक विचार केला एका दिवशी, की असं वाटलं की मी जेव्हा एखादं घर विकतो तर त्या माणसाला गरजा काय आहेत पुढे, त्याला लोन लागतं घराचं. तो 1 करोडचं घर घेतो म्हणल्यावर 15-20 लाख रुपयाचे इंटेरियर करणारच म्हणलं. हो. हा आम्ही विचार केला की म्हणलं यार, म्हणलं माझा व्हॅल्युएबल कस्टमर आहे, लॉयबल कस्टमर आहे, त्याला का लोकांकडे जाऊ द्यायचं इंटेरियर करण्यासाठी? मग माझ्याच छताखाली द्यायला पाहिजे ना. माझ्या कंपनीचंच नाव आहे एव्हरीथिंग विथ अस. बरोबर. लोगोच आहे पॅट्रोनेज रिअल्टर. पॅट्रोनेज हे अम्ब्रेलाचा मी एक वर्ड घेतलेला आहे आणि माझा लोगो सुद्धा त्याच्यामध्ये एक अम्ब्रेला टाकलेली आहे मी, टीला. म्हणजे एका एका छताखाली सगळं. छताखाली आणलंय मी सगळं ते, की तुम्हाला सगळं मी करून देईन व्यवस्थित तुमच्या बजेटमध्ये बसून तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर माझा हा हेतू झाला की म्हणलं की चला, जेव्हा आपण घर देतोय पोझिशन पर्यंत यांसोबत राहायचं. जेव्हा पोझिशन मिळेल सॉफ्ट, त्या टायमाला आपण त्यांना इंटेरियरच्या डिझाईन्स द्यायच्या. इंटेरियर त्यांना कुठल्या पाहिजे काय नाही, कारण तेवढं त्यांना आपण 1 करोडचं घर घेऊन देतो आणि 15 लाखाचा दुसरा येऊन जाऊन इंटेरियर करतोय. 1 करोडसाठी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवू शकतात, 15 लाखाचा का नाही ठेवू शकत? बरोबर. आणि दोन्ही सर्व्हिसेस एकच माणूस देतोय देतोय. म्हणल्यावर एवढ्या विश्वासानं माझं 1 करोडचं घर घेतात ना त्यांनी माझ्याकडून, बरोबर. मग 15-20 लाखाचं इंटेरियर का नाही घेऊ शकणार? अगदी बरोबर. तेवढ्याच ताकदीने मी करेल ना. तेवढ्या ताकदीने त्यांना 1 करोडचं घर दिले. तर मग तो विचार केला, तर त्या विचारानं मी ते पुढे वाटचाल केली. अच्छा. मग तेव्हा त्या टायमाला मला 2-3 भेटले. 2-3 इंटेरियरचं डिझाईन केलं एकदम व्यवस्थित, एकदम सुटेबल पैशामध्ये, व्यवस्थित पैशामध्ये आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर मी त्या इंटेरियर सुद्धा क्षेत्रामध्ये पुढे वाटचाल करायला लागलो. मला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. ते सुद्धा मग मला रेफरन्स द्यायला लागले आणि तिथून मग ते पण सुरुवात झाली माझी. अच्छा. हा, नंतर मग त्यांना लोन वगैरे कुठल्या लागतात, कुठल्या अडचणी आल्या काय नाही, लिटरली मी त्यांच्या घरापर्यंत फाईली घेऊन जायचो. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी घरापर्यंत पोहोचतो तुमच्या. तुम्हाला टाइम नाही ना, मी येतो. मी इथपर्यंत जायचो. का? एकटा लढायचो त्या टायमात, एकटा. आजही अजून पण मी एकटा लढतोय. मी पर्सनली लढतो. जेव्हा माझे माणसं जरी जात नसतील ना, जरी माझा माणूस पोहोचला तर मी जातो. मी स्वतः कॉल करतो. जरी माझा माणूस पोहोचला असो या नसो, जरी पोहोचला असला तरी मी कॉल करत असतो की सर हे काम झालंय का आपलं? नाही झालं असेल तर मी आहे, मी येऊ का? माझी गरज भासते का? मी तिथपर्यंत पोहोचतो तुमच्याजवळ. अच्छा. हा, म्हणजे कारण त्यांचा विश्वास मी कमवलेला आहे. बरोबर. नंतरही माणसं आलेली, माझी टीम आलेली. माझी टीम जाईल तेवढ्या ताकदीने कामही करेल. पण त्या टायमाला कधी काय होतं, कस्टमर काय करतो की अरे या माणसाकडून घेतला, आता हा माणसं पाठवते. ते पण नको वाटतं मला की हा सर, मी तुमच्यापर्यंत, तुम्हाला माझी गरज आहे का सांगा, मी येतो तुमच्याजवळ. इथपर्यंत सुद्धा जाण्याचा मी प्रयत्न करत असतो. पण ते मला म्हणतात की नाही सम्यक, तुझ्यावर आमचा विश्वास आहे, तुझा माणूस आलाय म्हणजे तुझ्यासारखाच आला, संपला विषय. हे जेव्हा बोलतात ना, तेव्हा मी आहे ना, मला एवढी ताकद मिळते, ऊर्जा मिळते की ते पुढून मला ते बोलल्यावर मी अजून लढायचा प्रयत्न करत असतो त्यांच्यासाठी. बरोबर. हा. आता व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, म्हणजे जेवढी माणसं तेवढे त्यांचे स्वभाव वेगळे. बरोबर. त्यामुळे खूप अनुभव येत Yes, असतील. मग yes. कधी असा अनुभव आलाय का की एखादा माणूस खूप विचित्र आहे, मग त्याच्याशी डील करताना काही वेगळ्या स्ट्रॅटेजीज किंवा काही हे
वापरावं लागतं का? कारण हा बोलणं आणि ह्याच्यावरती खरं. कन्व्हिन्सिंग पॉवर वरती रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. हो, येस. काय काय असे कस्टमर असतात मॅडम, कसं असतं माहितीये का, एक इगो असतो बरोबर. आणि एक मेंटॅलिटी असते. आज पैसा आहे तर सगळं आहे. हो. आज जगतोय त्या जगामध्ये अगदी आपण. अगदी एक आईवडिलाचं युग वेगळं होतं ना, आणि आपलं युग वेगळं आपलं आहे. वेगळं आहे. बरोबर. जे आईवडिलांनी युग जगलेलं आहे ते खूप शिथिलतेने युग पुढे गेलेलं आहे, आणि ज्या युगात आपण जगतोय झपाट्यानं आपण पळतोय पुढे, पळतो. एवढे अपडेटेड आहेत. बरोबर. तर या युगाचा विचार न केलं तर आपण विचार केला तर असेही काही लोक आहेत म्हणजे ते व्यवस्थित नंतर येतात त्या लेवलला. आता समजा मला जर 5 लाख पगार असेल आणि त्यांच्या वाईफला जर 2-3 लाख पगार असेल, पेमेंट असेल, बरोबर. तर त्यांचं घर घेण्याची, घर किती 2-2.5 कोटी रुपयेपर्यंत त्यांनी आरामशीर घर घेतात. अगदी बरोबर. ज्याच्याजवळ जास्त पैसा, काही माणसं ग्राउंड लेवल पडून ग्राउंड मधून वरी आलेले, त्यांचा इगो वेगळा असतो. हो. बरोबर. आणि काही लोकांचा इगो काय असतो माहिती आहे का, ते सराउंडिंग त्यांना ते बनवते. माणूस मुळात तसा नसतो, पण त्याला ते भोवतालचे लोक किंवा ते सगळं त्या Status वातावरणात conscious. ते जे राहतात ते तसे बनतात. बरोबर. मी माणूस म्हणून कोणाला हे नाही करत, जज नाही करत, का त्यांना ब्लेम नाही करत, पण ते बनतो आपण तसे. मग अगदी. तसे बनलेलेच माणसाचे एक उदाहरण देतो तुम्हाला, माझ्यासोबत घडलेला किस्सा. जेव्हा मी एक डील करायला गेलो होतो, नवीन नवीन मी जॉबला लागलो होतो, जॉब केला, जॉब झाल्यानंतर सगळं तिथं शिकलो. नंतर एक मला रेफरन्सने एक डील भेटली. 2 कोटी रुपयाचा माझा क्लायंट होता. त्याच्याजवळ ऑडी, BMW अशा सारख्या गाड्या होत्या. ते लोक त्यांच्या मुलाला, बाळाला घेऊन यायचे फ्लॅट बघायला. त्यांना शनिवार रविवार सुट्टी असायची. लिटरली आम्ही आमचे काम, त्यांचे बाळ उचल, लेकराला हो. रडतात वगैरे, क्लायंट आहे आपला तो, एक सर्व्हिस बरोबर. एक प्रोव्हाइड करणं एक आमचं कर्तव्य आहे, हो. काम आहे आणि माणुसकी आहे. बरोबर. बरोबर. तर त्यांना प्रॉपर्टी दाखवत असताना एक, आता काही जरी झालं तर आम्ही काम करतोय, प्रत्येकाला एक रिस्पेक्ट असतं. मला एक वाटतं क्लायंट म्हणून पण आहे ना, एखादा काम करत असतो तर त्या माणसाची एक त्याच्या कामाची तरी इज्जत करावं, त्याची नाही तर नाही. बरोबर. 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 अगदी बरोबर. त्याच्या कामाची इज्जत करावं, ते सोडून द्या माणूस म्हणून. तुम्हाला दाखवतोय ना एवढं सगळ्या गोष्टी वगैरे. तर तो कस्टमर असा होता, 2 कोटीची प्रॉपर्टी दाखवली, तो बोलला की हे नाही आवडली. मी म्हणलं ठीक आहे सर, काय हरकत नाही, दुसरी दाखवतो. 2, 2.5, 3 कोटीपर्यंत दाखवलं. मला असं करून 15 दिवस 8 दिवस, हा कस्टमर आहे माझा, मी त्यांना कितीही दिवस मला फिरवा, मला द्यायचंच आहे तुम्हाला, द्यायला गेलो. मग त्यांनी एका दिवशी काय केलंय की तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का म्हणे मला म्हणलं सर काय झालं, माझं काय चुकलं. नाही म्हणे तुम्हाला मी असा असा फ्लॅट पाहिजे. सर तर तुम्हाला सगळे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही फ्लॅट दाखवलेत. म्हणलं की तुम्हाला असं नाही की वेगळं काय दाखवलं, तुम्ही सगळं बघायला पण आलात फ्लॅट वगैरे. मग त्यांचा बिहेवियर मला लक्षात आलं की म्हणलं आता ऍज अ कस्टमर म्हणून आपण काय करणार, की कुठेतरी एक बाबा कस्टमर आहे आपला, त्याच्यासोबत व्यवस्थित वागणं, राहणं वगैरे. पण कस्टमरनं सुद्धा त्या गोष्टीचा फायदा नाही घ्यायला पाहिजे. बरोबर. बरोबर. मग त्या टायमाला समजले की आता हे पाणी डोक्याच्या वरून जाते आपल्या, पण तरीही आपण हँडल केलं, तरीही हँडल. मी जेवढं होईल तेवढं त्यांना चांगली प्रॉपर्टी दिली, सगळं केलं, सगळं व्यवस्थित दिलं. ते आज खुश आहेत. ते शर्मिंदा झाले नंतर की सॉरी चुकलं म्हणजे आमचं. आता ह्या गोष्टी मी इथं बोलू शकत नाही, ते काय गोष्टी काय झाल्या. सॉरी म्हणे, आम्ही ओळखण्यात चुकलो म्हणे. सर म्हणलं 15 दिवस घातले म्हणलं तुम्हाला चांगली प्रॉपर्टी देण्यासाठी. म्हणलं मला नका म्हणलं तुमचं सॉरी वगैरे, तुमचं सॉरी ऐकण्यासाठी मी 15 दिवस नाही घातले. म्हणलं मी माझं काम केलं. म्हणलं बस तुम्ही सॉरी म्हणलात ना, म्हणलं माझ्या कामाची कदर केलात. म्हणलं बस मी हे जिंकलो. म्हणलं पण मला पर्सनली सॉरी नका म्हणलं तुमचा. बरोबर. तर माझं ते काम मी योग्यरित्या केलं. त्यांनी आज खुश आहेत, चांगल्या गोष्टीला आहेत. ते आजही कस्टमर मला कुठला सण असला काय असला आवर्जून मला फोन लावतो. बस मी जिंकलो ना. बरोबर. कस्टमर सॅटिस्फाय, मी माझ्या कस्टमरला सॅटिस्फाईड केलं, जिंकलो. मी माझा कस्टमर खुश आहे ना, तर मी जिंकलो. बरोबर. आज मी ते कस्टमर सोडला नाही. जर तो कस्टमर त्याच टायमाला मी जर काही बोललो असतो, काही जर एखादा शब्द गेला असता, तर आज म्हणजे 10 कस्टमर नाही भेटले असते. हो. माझं मार्केटमध्ये नाव 2 मिनिट लागले असते ना. मला माहित होतं ना ते कस्टमर कसं आहे. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. ते काय लेवलला विचार करा, कारण माणूसही बदलू शकतो. कारण आपण कसे आहोत त्याच्यावर पुढचा माणूस पण बदलू शकतो. बरोबर. पण आपण सडळ मनाचे आणि नियत चांगली असल्यावर पुढचा माणूस कसाही असू द्या, बरोबर व्यवस्थित होतो. बरोबर. याच ताकदीवर मी जगतोय.
आणि करतोय बिझनेस. गाव सोडून येऊन आज मी हे बिझनेस याच ताकदीवर करतोय. आपण निस्वार्थ राहायचं, काम करायचं आणि कोणालाही काही बोलायचं नाही. व्यवस्थित आपलं जेवढं काम आहे तेवढं टापटीप करायचं. होत नसेल तर प्रेमानं बोलायचं, प्रेमानं सांगायचं. वेळ लागत असेल तर माझी कशी आहे काम करण्याची पद्धत, जेव्हा कस्टमर आला, कुठलीही कोणताही क्लायंट येऊ द्या, काहीही येऊ द्या, की आधी त्यांचं ऐकून घ्यायचं, सगळं समजून घ्यायचं. होतंय का आपल्याच्याने, होत असेल तर डन, नाही होत असेल काही अडचणी येत असतील त्यांना व्यवस्थित सांगायच्या गोष्टी आणि त्यांना मार्ग दाखवायचा. जरी आपल्याच्याने होत नसेल, दुसरीकडून कुठं काय होत असेल तर त्यांना व्यवस्थित त्या लेवलवर घेऊन जायचं. किमान तो माझं म्हणणं काय असतं की त्या कस्टमरला जर एखादं काम नाही आवडलं तर त्या कस्टमरला आपली वृत्ती आवडली पाहिजे. किमान आपली वृत्ती तरी, बरोबर. आपली वृत्ती जरी आवडली तर आपल्याला कमी नाही पडणार ना. हो. उद्या हा कस्टमरने हे काम नाही दिलं तर दुसरं तरी देईल तो. याच लेवलवर मी काम करतो, रेफरन्सवर मी जगतोय या पुण्यामध्ये. फक्त मला रेफरन्स का, तर निस्वार्थ जगतोय म्हणून. बरोबर. बस माझं एकच रूल आहे, मी स्वतःला म्हणतो स्वतःला, आणि माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे, सम्यक काहीही कर, चारित्र्य संपन्न राहा, जगामध्ये या, जग चारित्र्य संपन्न, चारित्र्यावर कुठला डाग नाही आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कोणाला फसवा फसवी नाही करायची. काही जरी झालं, 1 रुपया कमी कमाव, पण फसवा फसवी नाही करायची, खोटं नाही बोलायचं कधीच. हे माझ्या वडिलांचे वाक्य आहेत आणि ते वडिलांना मी फॉलो करतो. बरोबर. आणि ह्या गोष्टीवरच मी जगतो. 1 रुपया कमी जरी भेटला ते चालेल, पण फसवा फसवी नाही करायची. आणि रणांगण सोडून कधीच नाही जायचं. बरोबर. लढायचं तर ते जिंकल्याशिवाय सोडायचं नाही. बरोबर. बस एवढं मात्र त्या वडिलांसाठी मी आज थँक्यू म्हणतो की त्या रूलवर मी फॉलो करतो आणि पुढे जातो. म्हणून मला काही कमी नाही पडत. मी चालत असतं, कधी कमी पैसे भेटतात, कधी एक कस्टमर देत नाही, काय हरकत नाही, ओके थँक्यू म्हणतो, निघत असतो पुढे. अडचणी भरपूर आहेत. आता नवीन नवीन मोठे मोठे कन्स्ट्रक्शन्स होत आहेत, रिडेव्हलपमेंट पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. मग अशा वेळेला बिल्डर कॉन्टॅक्ट करतात का? बिल्डर आमच्यासोबत, आता आम्ही बिल्डर जवळ काम करत असताना बिल्डरचे आम्ही फक्त बिल्डरचेच आम्ही प्रॉपर्टी विकतो, सेल करत असतो. त्यांच्यासोबत आमचं टाईप असतं. जेव्हा बिल्डर आम्हाला सांगत असतो की ह्या प्रॉपर्टी आहेत, आम्ही क्लायंट घेऊनच असतो, बिल्डरकडे नेऊन सेल्समध्ये सगळं दाखवणं वगैरे. कारण बिल्डर आम्हाला प्रत्येक वेळेस जेव्हा एखादा लॉन्च होत असेल प्रोजेक्ट, तर त्यावेळेस कॉन्टॅक्ट करतात, त्यांचे सेल्स पर्सन वगैरे त्यांचे डिटेल्स पाठवतात की असा असा आपला या लोकेशनला प्रोजेक्ट येतो आणि हा एवढ्या एवढ्या फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि एवढी एवढी इन्व्हेंटरी आहे, या सगळ्या गोष्टी तो सेल्स पर्सन आपल्याला सांगत असतो. आणि त्याच्यानुसार मग आम्ही फॉलोअप घेत असतो आणि क्लायंट आम्ही जोडत असतो. समजा क्लायंटचे एखाद्या हे जसे जसे त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत तसे तसे आम्ही त्यांना फ्लॅट दाखवत असतो. मग जेव्हा जेवढ्या बिल्डरचे आमच्यासोबत आहेत फ्लॅट वगैरे, आता कोणता, आता समजा असे 4 कस्टमर आहेत, तर 4 कस्टमरच्या इन्व्हेंटरी वेगवेगळे असतात की काही वेगवेगळे मागतात. 2 BHK 1 BHK 3 BHK, त्यांना लिव्हिंग कसा पाहिजे, किचन कसा पाहिजे, काय नाही, हे सगळं सांगत असतं. मग कोणत्या बिल्डरचं बसते, कोणत्या बजेटमध्ये, कितीच्या बजेटमध्ये आणि किती कॉन्फिगरेशन पाहिजे, काय नाही, तसं आम्ही त्यांना मग ते सजेस्ट करत असतो की हा बिल्डर रेप्युटेशन आहे, या बिल्डरची अशी अशी प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये आणि तुम्हाला जशी पाहिजे हे भेटू शकते, तुम्ही या कधी व्हिजिटला असेल, हे असं आम्ही लाईनअप करत असतो आणि तिथून चालवत असतो या गोष्टी. बरोबर. तर रिअल इस्टेट आणि इंटिरियर डिझायनिंग हे दोन्ही पॅरलल बिझनेस आहेत, तर ते दोन्ही एकत्र करणं फायदेशीर ठरतं किंवा काय त्याच्यामध्ये एकत्र करताना अडचणी येतात? एकत्र करण्यासाठी ते तर खूप फायदेशीरच आहे करणं, म्हणजे ते एकत्रित, कारण तो कुठंतरी आपल्याला वेळ मिळतो. फक्त ते आपण एकदा घर क्लायंटला विकलं की झाला, तो क्लायंट संपला असं नाही. इंटिरियर त्यासोबत करणं म्हणजे क्लायंट सोबत आपण जोडणं झालं. ओके. ते जोडल्यामुळे आपल्याला ते रेफरन्स मिळतील ह्या आशेनं. बिझनेस हा आशेवरच असतो, मला तरी वाटतं. मग ह्यासाठी तुम्ही काही इंटेरियरचं शिक्षण घेतलं का सुरू करताना? इंटेरियरचं काम मी हेल्पर पासून काम केलं, की लिटरली मी स्वतः मजुरांसोबत काम केलेला माणूस आहे, की स्वतः फेविकॉल कसा लावायचा असतो, मेजरमेंट कसं घ्यायचं असतं, तिथून मी शिकलो. तर मला कुठलंही काम करत असताना मी ग्राउंड पासूनच वरी जाण्याचा प्रयत्न केला. मी 200 रुपये सुद्धा रोज घेतला इंटेरियरचं काम शिकताना. मी प्रॅक्टिकल नॉलेज घेतले. आता फक्त सर्टिफाईड नॉलेजसाठी माझा कोर्स पण चालू आहे, सर्टिफाईड पण मला मिळेल, पण मी प्रॅक्टिकल नॉलेज एवढं घेतलंय की लिटरली मी त्या माणसांसोबत राहून एक 200 ते 300 रुपये सुद्धा रोज घेतलेला की मला प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. कारण हा तो आहे, पण कसं असतं, जेव्हा क्लायंट, माझा जो क्लायंट असतो तो क्लायंट काय शिकले सवरलेला आहे,
बरोबर. बरोबर. आयटी आणि क्लायंट आज आहे सगळं. आजच्या घडीमध्ये माणसाच्या प्रॅक्टिकल नॉलेजला तेवढी किंमत आहे, तेवढी शिक्षणाला पण आहे. तर मग काम करत असताना शिक्षण हे तारतं, एवढं मात्र अगदी, मला अगदी. लक्षात आलेलं आहे. शिकलेली कुठली गोष्ट वाया नाही जात. काय होतं माहितीये का, ज्या टायमाला मी इंटेरियर तुम्हाला म्हटलं की मॅम आम्ही एवढे एवढे प्रोजेक्ट केलेत इंटेरियरचे, मी दाखवले, तुम्हाला ते पसंतही पडले, पण शेवटी काय असतं, शिक्षण. बरोबर. होय, मी माझ्या प्रॅक्टिकल नॉलेजवर एवढं काम केलंय, मला जमतंय, पण कुठेतरी तो कागद असतो ना, सर्टिफिकेट, तो खूप महत्वाचा आणि असतो. काही टेक्निकॅलिटीज त्या येस 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 शिक्षणातून येस मिळतात. येस काय गोष्टी, कारण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे हे मला माहित आहे. त्याच्यामुळे मी ते सर्टिफिकेट आणि त्याचा पण कोर्स चालू आहे माझा, ते पण कम्प्लीट होईल माझ्या या महिन्याभरामध्ये, ओके. ते पण होऊन जाईल कम्प्लीट. पण मी आज ज्या गोष्टी केल्यात माझ्या रेफरन्सवर, माझ्या कामाच्या जोरावर, आणि त्या लोकांनी मला दिल्यात, आणि जेव्हा जेव्हा मदत पडली, मी त्या टायमाला मी 3D सुद्धा लोकांना पोच केलेत माझ्या हिशोबाने. मी कुठेही जायचं, पण तो 3D आणायचा, मला जसं पाहिजे तशी डिझाईन मी आणून माझ्या क्लायंटला द्यायचं, मी कमी नाही पडायचं. बरोबर. कमी नाही पडलो क्लायंटला. फक्त माझ्याजवळ टॅग नव्हता, आता तो टॅगही मिळून जाईल मला, कारण फक्त प्रॅक्टिकल नॉलेजवर टॅग होता. आज मी त्या सर्टिफिकेटच्या जीवावर मी ते टॅग पण घेऊन जाईल, कारण बरोबर. माझ्याजवळ ते आहे तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज. मी डिझाईन व्यवस्थितरित्या, मी आजही बसलो तर डिझाईन स्वतः हाताने काढू शकतो, जा इंटेरियर डिझायनरला लाजवेल अशा. नाही, चांगलंच आहे. म्हणजे या दोन्ही ह्याच्यात तुमचा जम बसतोय, हे अगदी चांगलं. आता तुमचा तिसरा बिझनेस की खिचडी स्पॉट, की रिअल इस्टेट, इंटिरियर डिझायनिंग, ह्याच्यानंतर अचानक हॉटेल इंडस्ट्री का? हॉटेल इंडस्ट्रीचा असा विषय आहे, ते द खिचडी स्पॉट एक माझं एक स्वप्न होतं, की मला कुकिंगची खूप आवड आहे. बर. मी घरी पण कधी पण मला खायचं वगैरे, आम्ही जेव्हा रूमवर वगैरे इथं कर्वेनगर, वारजे वगैरे पुण्यामध्ये राहायचो, तेव्हा सगळ्या पोरांना मी अग्रेसिव्ह राहायचं की बनवायला, खायला, त्याला काय आणायचं मी बनवणार, सगळ्याला खाऊ घालणार, म्हणजे मला आवडच ते, कारण वडिलाला आवडतं, मला आवडते, घरी पण मला तेच करायची आवड, खायची, ते घरातूनच आलेली गोष्ट, मग त्या गोष्टी मला खूप आवडायच्या, आणि ते झालं. मग असा विषय झाला की जेव्हा मी या पुण्यासारख्या सिटीमध्ये फिरतोय, बघतोय, आणि भरपूर आमचा मराठवाड्यातला क्राऊड, मराठवाड्यासारख्याच शहरातला क्राऊड ह्या पुण्यासारख्या शहरामध्ये आहे, म्हणजे आमचा मराठवाडा सगळा, आणि तिकडं जास्त रोजगार नसल्यामुळे आज पुण्यासारख्या सिटीमध्ये मराठवाड्यातले भरपूर माझे मित्रपरिवार, म्हणजे कामानिमित्त आलेले लोक, भरपूर मराठवाड्यातले लोक आहेत. तर आमच्या मराठवाड्यामध्ये ना खिचडी खूप फेमस आहे. हो. म्हणजे की ते खिचडी 20-30 रुपयामध्ये माणूस पोट भरून जेवतो, आणि एकदम काय म्हणतात ते वाक्य एक फेमस झाले, तर गरीबाला परवडणार आणि श्रीमंताला आवडणार, ही गोष्ट अशा प्रकारचं ऍक्च्युली इंडियाचं नॅशनल फूड खिचडी आहे. तेच खिचडी एवढं की आमच्या इकडे खूप आवडतं लोकांना, आणि ते कसं आहे, 20-30 रुपयामध्ये पोट भरतं, आणि मनसोक्त खातात लोक, आवडीनं खातात, आणि एकदम दिवसभर कामाला जातात. तर मी एक असा सर्वे केला की मला असं वाटलं की कधी मी त्या मुकलो या पुण्यामध्ये की बाबा मला खिचडी आवडते, पण माझ्या गावची मला भेटत नाही इथं खायला, जरी मी स्वतः बनवली तर मला तशी होत नाही, आणि खाता पण जमत नाही. मी म्हणलं की चला, की भरपूर क्राऊड आपला इथं आहे, मग एक विचार आला डोक्यामध्ये की 10 रुपयाचा वडापाव, 10 रुपये 5 रुपयाचा चहा, मोमोज सारखे बाहेरले प्रोडक्ट, या असे पिझ्झा, बर्गर ह्यासारख्या गोष्टी ब्रँड होऊ शकतात, तर माझ्या गावचं का खिचडी ब्रँड नाही होऊ शकत, हा विचार केला मी. बरोबर. नाही म्हटलं, तर आपल्या गावची खिचडी मला ब्रँड बनवायची, का नाही बनवू शकत, ते बनवायचं म्हणजे बनवायचं हे ठरवलं मी, की माझ्या गावची खिचडी मी पुण्यासारख्या सिटीमध्ये माझ्या गावच्या लोकांना, इथल्या सगळ्या लोकांना मी खाऊ घालणार, आणि ते आवडीनं खातील, एवढी मला गॅरंटी आहे. मी ती गोष्ट ठाण मानली आणि करायचं म्हणलं. हिंजवडी सारख्या ठिकाणी मी गेलो राहायला, त्या क्षेत्रामध्ये भरपूर लोक मराठवाड्याचं, आणि तिथं प्रत्येक जण म्हणायचं की अरे आपल्या इकडे खिचडी भजे नाही, कढी नाही आपल्या इकडे, दह्याची कढी, भजे नाहीत आपल्या इकडे, खिचडी असे खूप, म्हणजे ते आवडीनं नापोलकीचं म्हणायचं. म्हणलं की नाही, हे क्षेत्र झालं, ठरलं म्हणलं आपलं ठिकाण हिंजवडी, आणि हिंजवडी सारख्या ठिकाणी आपण खिचडीचं पहिलं दुकान आपलं टाकणार म्हणलं, आणि टाकणार. ज्या दिवशी ठरवलं तिथून एका महिन्यात खिचडी स्पॉट उभा केला, की म्हणलं काहीही असो, आणि त्या नावाचा पण खूप मजेशीर किस्सा आहे द खिचडी स्पॉट.
आता मला तर ते खिचडी मी असाही साधा टाकू शकलो असतो की चला काहीतरी ठेला लावणं आणि सुरू करणं. पण बरोबर. माझा मोटिव्ह असा होता की म्हणलं की ही गोष्ट जर टाकायची असली आपल्याला, त्याला ब्रँड जर करायचा असेल, त्याला नाव पण चांगलं पाहिजे, युनिक नाव पाहिजे. युनिक नाव पाहिजे म्हटलं. त्या दिवशी ठरवलं की काय करायचं आता, नाव काय नाही. असे मित्र परिवार बसला वगैरे, त्यांना म्हटलं की अरे आपल्याला खिचडीचं हॉटेल टाकायचंय, तर नाव वगैरे काय करायचं काय नाही. कोणी काय काय सुचवलं, हे सुचवलं ते सुचवलं. म्हणलं आपलं स्पेशल आहे खिचडी, तर खिचडीसाठी काय करता येईल. मग ठरलं सगळ्या मित्र परिवाराच्या म्हणण्यानुसार, आमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार, द खिचडी स्पॉट. आज द खिचडी स्पॉट 6 ते 7 महिने झाले डौलानं उभा आहे हिंजवडी सारख्या ठिकाणी, आणि एकदम व्यवस्थित प्रतिसाद आहे. 2-3 महिने खूप स्ट्रगल मध्ये काढले द खिचडी स्पॉटने. पण म्हणजे नाव खूप. तयार होऊन हा. इतरांच्या पर्यंत त्याची कुठलाही माहिती बिझनेस पोहोचणं. तयार होण्यासाठी वेळ तर लागतोच. आणि आज द खिचडी स्पॉट यशस्वीरित्या चालू आहे. आज एवढं भारी वाटतं की द खिचडी स्पॉट मध्ये वेटिंग लागते तेव्हा हो. कुठंतरी मनाला वाटतं की माझ्या गावचं लोक येते खाते, आणि या पुण्यातले सुद्धा लोक, बाहेरल्या राज्यातले लोक सुद्धा माझ्या खिचडी स्पॉटच्या बाहेर वेटिंगला थांबतोय ना. म्हणलं बरोबर. जिंकलो म्हटलं, काय पाहिजे अजून. आज मी 35 रुपयामध्ये माझी खिचडी पोट भरून देतो. माझ्याजवळून ऑफिसला डब्बे घेऊन जातात लिटरली. हा माझा ऍक्च्युली पुढचा प्रश्न होता की तिथे IT पार्क्स खूप आहेत. IT पार्क मध्ये माझ्या खिचडी स्पॉट मधून दररोज 30 ते 40 खिचडी कस्टमर टिफिन घेऊन येतो आणि तो घेऊन जातो पार्सल. ह्याच्यापेक्षा जास्त मी काय कमवायचं राहील की माझी खिचडी मी आज चांगल्या AC मधल्या ऑफिस मध्ये पोहोचवतो, बरोबर. आणि तिथले लोक आवर्जून आणि खुशीनं खातात. बस बरोबर. मी आनंदी आहे 35 रुपयामध्ये. आणि तिथं 35 रुपये हे मी का ठेवलंय, असा मोटिव्ह होता की 35 में सब कुछ. बरोबर. 35 मध्ये तुमचं पोट भर. मग आता ती रक्कम, क्वालिटी आणि क्वांटिटी quality, quantity. करता. तुम्ही जेव्हा 35 रुपये मी ठेवले, 35 दिले, तुम्हाला क्वालिटीही मिळणार, क्वांटिटीही मिळणार. तेवढंच. परत मागायला कस्टमर येतच नाही. एकदा जर खाल्ला, त्याला जर पूर्ण आवडलं, पोट जर भरलं तर तो नाही घेणार, आणि त्याला जर आवडली तर 2-2, 3-3 खातो. बरोबर. पोट भरा एवढा तर मी 35 रुपयात देतो. अगदी. कारण कसे असतात, 2 प्रकारचे लोक असतात. एक पोट भरून, एक मन भरून खाणार. आणि ज्याचं मन भरलं नाही ना, तो डबल घेतो, आणि जर पोट भरलं ना, तो म्हणतो परत येतो. बरोबर. पोट भरलेला परत येतो, मन भरलेला डबल घेतो. बरोबर. आता तुमचे हे तिन्ही बिझनेस म्हणजे खिचडी स्पॉट, पॅट्रोनेज रियालिटी आणि इंटिरियर, हे तिन्ही मॅनेज करताना काय काय प्रश्न येतात? काय प्रश्न येतात, कारण प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे आहेत. प्रत्येकाची चॅलेंजेस वेगळे. काही वेळेला अचानक 1-2 ठिकाणी एकदम चॅलेंजेस आले, काही प्रॉब्लेम्स आले, तर मग कसं हँडल करता? किंवा किती जणांची टीम तुम्हाला याच्यामध्ये आता माझ्यासोबत नाही ना, म्हणजे 4-5-6 जण आम्ही टीम आहे. बर. तर हॉटेलला 4 लोक आहेत. ते हॉटेल व्यवस्थितरित्या सांभाळतात. हिंजवडी सारख्या ठिकाणी मी सगळ्यात मोठा प्रोजेक्ट केलाय आता एक 15 दिवसाखाली. 6 मजलीचं मी फूड कोर्ट उभं केलंय. अख्खं इंटेरियर मी केलंय, डिझाईन सुद्धा मी दिल्यात. हिंजवडीच्या उपसरपंचाने माझ्यावरती जबाबदारी दिली होती, शरद जांभूळकर. त्या माणसाने मला तिथं खूप मोठा सपोर्ट केलाय, आणि तेवढा मोठा माझ्यावर त्यांनी जबाबदारी पाडली, यशस्वीरित्या मी ती गोष्ट पार पाडली. आजही तो माणूस मला विचारतो, बोलतो आपुलकीनं, प्रेमाने. आज गाव सोडून येऊन मी त्या माणसाच्या हृदयात कुठंतरी स्थान मिळवलं, आणि ते माणसं मला आजही प्रेमाने बोलतात. आणि खूप सुंदर असं IT पार्क मी तिथं, IT पार्क म्हणतोय, फूड कोर्ट मी उभं केलंय त्यांचं, IT 59 म्हणून. आवर्जून त्या फूड कोर्टला पण भेट द्या. खूप मोठा फूड कोर्ट आहे, आणि त्या हिंजवडीमध्ये एकमेव ते फूड कोर्ट आहे IT 59 की तसं फूड कोर्ट त्या हिंजवडीमध्ये नाही. तेवढं मोठं मी फूड कोर्ट उभं केलंय तिथं. आज एवढ्या ह्याच्यामध्ये तेवढा माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवलाय. बरोबर. या क्षेत्रामध्ये, हॉटेलच्या क्षेत्रामधून मला त्यांनी पण, मी तिथपर्यंत पोहोचलो, त्या सगळ्या गोष्टी होत गेल्या, आणि आज खूप मजा येते. हिंजवाडीतले लोक पण खूप प्रेमळ आहेत, पुण्यातले पण लोक खूप प्रेमळ आहेत. आज त्यांच्यामुळं, आणि माझा कुठंतरी त्यांना काहीतरी वाटत असेल म्हणून मलाही कुठंतरी त्यांनी सगळं करून आज पुढे वाटचाल चालू आहे माझी. बघू काय होतं पुढे.
आता तुम्ही तर यशस्वीपणे 3 बिझनेस चालवताच आहे. तर जे नवीन ज्यांना स्टार्टअप सुरू करायचे आहेत हम्म. त्यांना तुम्ही काय सांगाल की स्टार्टअप सुरू करताना कसा सुरू करावा किंवा काय सल्ला द्याल थोडक्यात? सल्ला देण्या इतपत मी मोठा तरी नाही. तुमच्या अनुभवात माझा अनुभव, मी जेव्हा करायचं असतं तेव्हा मग करायचंच, माझं एवढं म्हणणं असतं. तुम्ही ठरवलंय ना तर लढा. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही ठरवलंय तर त्यासाठी आहे ना की मला एवढे चॅलेंजेस येतील. ठरवण्याच्या आधीच जर तुम्ही चॅलेंजेसला जर रडत असाल, बाबा मी कसं करू, मला बॅलेन्स नाही, मला कोणी सपोर्ट नाही करणार, मला पैसे नाही भेटणार, मला भांडवल नाही भेटणार, मी कसा कनेक्ट करू यांच्यासोबत, मी यांना कसा बोलू, माझा बिझनेस कसा चालू, काय नाही का, करण्याच्या आधीच. बरोबर बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही स्वप्न बघितलंय, पण त्या स्वप्नासोबत काय बघितलंय हे, पण त्या स्वप्नासोबत तुम्ही ते बघितलं नाही की माझं पूर्ण झाल्यावर काय होऊ शकतं. बरोबर आहे ना? बरोबर तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यासोबत जे लढणार आहेत माझ्यासारखे, त्यांना एकच म्हणणं आहे, तुम्ही आलायत ना, तुम्ही लढा, सुट्टी देऊ नका. एवढे तुटून पडा त्या संकटावर, त्या संकटाला सुद्धा लाज वाटली पाहिजे. जर हारलो तर जिंकले इतकी ताकद मिळली पाहिजे. बरोबर बस. बरोबर हारलं तरी नाव झालं पाहिजे, जिंकलं तरी नावच झालं पाहिजे. असं हारा की नावच झालं पाहिजे, असं जिंका की नावच झालं पाहिजे. एवढी ताकद लावा, एवढे प्रयत्न करा. कारण प्रयत्न करायला कमी पडू नका. कारण माणूस इथं हारतो, जेव्हा इथं हारला ना, जेव्हा माणूस हृदयात हारल्यावर काहीच करू शकत नाही. म्हणून मनात हृदयात हारू नका. माणसं तर हरवायला बसलेलेच आहेत. भाऊकी, दोस्त, सगळी सगळी दुनिया हरवायला आपल्याला बसलेली आहे. पण तुम्ही इथं ठरवा ना जिंकायचं म्हणून, मग जिंकणारच. तुम्ही स्वतःचे स्वतः बना, कोणी बरोबर. तुम्हाला येऊन बनवणार नाही. तुम्हाला तर घडवणार कोणीच नाही. तुम्ही स्वतःचे शिल्पकार स्वतः आहात, तर स्वतःला ओळखा की मी काय करू शकतो आणि माझी एवढी ताकद आहे की बाबा मी एवढा पळू शकतो. माझं म्हणणं काय, मी माझ्या स्वप्नावर आहे ना, माझे मित्र, माझ्या घरातले हसतात मॅडम, खोटं बोलत नाही मी, आता सरळ याच्या गोष्टीवर बोलतो. मी सरळ, मला कोणी विचारलं ना काय तुझं स्वप्न काय, मी म्हणतो बाबा मला एवढा एवढा मोठा माणूस व्हायचा आहे, मला 100-150 कोटी रुपये कमवायचे. हसतात हो, हसा म्हणतो मी, हाय माझं स्वप्न बरोबर आहे, हसा. मग हे आपले पोरांना काय वाटतं माहित आहे का, हे लोक हसतील म्हणून काय करत नाहीत करत नाही. का, ती 4 लोक काय ते म्हणतील? जे 4 लोक, अरे म्हणायला ते आहेत म्हणून तर माणसं मोठे झालेत ना, त्यांच्यामुळे तर आपण मोठे बरोबर. होणार ना. ते पाहिजेत ना, बरोबर ते पाहिजेतच ना. ते हसल्याशिवाय कसे मोठे होणार आपण. अगदी बरोबर. ते हसले नाहीत तर मग मोठे कसे होणार. ते हसणार झाल्यावर आपण मग इथंच बसावं लागेल. मी असा पॉझिटिव्हनेस घ्या, त्यांच्याकडून पण, त्या लोकांकडून पॉझिटिव्हनेस घ्या. हे खूप घेण्यासारखं आहे ते पण गोष्ट, मी ते घेत आलो. हा, लिटरली मी रात्र रडत काढल्यात, मला चालता आलं नाही, झोपता आलं नाही. मी 12-12, 24 घंटे, 18-18 घंटे काम केलंय. त्याचं भांडवल मला नाही करायचं. हे स्ट्रगल आहे, हे तर बिझनेस करणाऱ्या माणसाला होणारच आहे. आणि तिचं भांडवल करून कोणी मोठं, भांडवल करून तर मोठं कधीच व्हायचं नाही. मला तर वाटते तुमच्या परिस्थितीचं जर तुम्ही जर भांडवल करत असाल ना, आणि त्याच्यातून जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल जिंदगीत, त्याचा आधार नका घेऊ, त्या भांडवलाचा कधीच आधार नका घेऊ. बिझनेसमॅन आहात ना तुम्ही, जर स्ट्रगल केलंय आणि त्याचं जर तुम्ही प्रत्येक वेळेस जर भांडवल करून जर पुढे जायचा प्रयत्न जर करत असाल, तर मग त्या गोष्टीसाठी माझा कधीही नकार असेल. मी कधीच भांडवल नाही करणार. केलंय बरोबर. स्ट्रगल, केलंय ना स्ट्रगल. का, मी माझ्यासाठी, माझ्या 4 माणसासाठी केलंय, मी भांडवल करण्यासाठी नाही ना केलं. आज बरोबर. आज जे बघतोय ना मी सोशल मीडियावर, आज जेवढे बिझनेसमॅन बघतो ना मॅडम, मला त्याच्याबद्दल एक खेद वाटतं. जेवढे बिझनेसमॅन मी सोशल मीडियावर बघतो, म्हणजे माझा मोटिव्ह, मी मला स्वतः पर्सनली सांगतो, मी कोणाचं नाही सांगत. मी पर्सनली मला जे वाटतं इथे, जेवढे मी बिझनेसमॅन सोशल मीडियावर बघतो ना, प्रत्येक जण भांडवल करतं. हो. का भांडवल करता? भांडवल नका करू. तुम्ही भांडवल करून मोठे नाही होणार. बरोबर. तुम्ही स्ट्रगल केले ना, 4 माणसं मोठे करा. कष्टाने मोठं होणार तर. तुम्ही कष्ट केलेत, पण तुम्ही प्रत्येक वेळेस तेच ते गोष्ट का सांगता, 18-18 घंटे, 24-24 घंटे काम केलंय ना, मान्य आहे ना, दिसतंय ना, तुम्ही यश गाठलंय ना, तुमचं दिसतंय ना, मग सांगायची गरज काय? बरोबर बरोबर आहे ना? बरोबर, अगदी बरोबर. खरं आहे ना हे खरंय, अगदी गोष्टी. बिझनेसमॅन आहेत जे होत आहेत, एकमेकांना बघून पुढे जात आहेत. आज जेवढं पुस्तकांच्या सानिध्यापेक्षा सोशल मीडियाच्या सानिध्यामध्ये माझा
जो तरुण वर्ग आहे, माझा मित्र परिवार आहे, पुस्तकापेक्षा जास्त त्यांना आवड तिथं झाली सोशल मीडियाला. आणि सोशल मीडियातून भरपूर काही चांगल्या गोष्टी मिळतायत आणि त्याला एक हात धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. पण माझं एकच म्हणणं आहे माझ्या मित्रपरिवाराला, माझ्यासारख्या तरुणांना, की करत असताना, लढत असताना काही काही अशा गोष्टींचा आधार घ्या, विचारवंतांचा, पुस्तकांचा आणि या लोकांचा आधार घ्या. फुले, शाहू, शिवाजी महाराज, आंबेडकर हे लोक वाचा. खरंच हे लोक खूप प्रेरणा देणारे आणि या लोकांमुळे आपण एक पुढचा भारत निर्माण करू शकतो. एवढं मात्र मला या पॉडकास्ट निमित्तानं सांगायचं. कारण या लोकांनी ज्या टायमाला भारत घडवण्याचा प्रयत्न केलाय ना, एवढा भयंकर संघर्ष केलाय, तो संघर्ष आपल्याला यांचं वाचून करण्याची गरज नाही पडणार. यांना वाचा. सोशल मीडियात तर आपण आहोतच, यांना वाचत वाचत जर आपण पुढे जर प्रयत्न केला तर खूप मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज या लोकांमुळे आपल्याला खूप प्रेरणा मिळतं आणि या लोकांची प्रेरणा आम्ही घेतो. वाचनाची आवड निर्माण करा. खरंच वाचनामधून खूप सारं आपल्याला मिळतं की स्ट्रगल मध्ये खालीवरी होत असताना हे लोक खूप ताकद देतात. आपण लगेच रडतो किंवा की यार आपल्याला जमत नाही, कारण त्या टायमाला या लोकांनी खूप संघर्ष केलाय आणि ते हारले नाही, ते लढतच गेले. बरोबर. आजही मी पुस्तकं जेव्हा वाचतो, मी पुस्तकाच्या सानिध्यात आहे. पुस्तकं मला खूप आवडतात कारण मी सगळ्या ढ वर्गातला विद्यार्थी, सगळ्या बोटाला बोट धरून मी मित्राच्या चाललेला, पास होताना पेपर वगैरे. पण आज पुस्तक मला माहित नव्हतं. हे पुस्तक मला बिझनेस मध्ये आल्यावर कळालं की हा, या पुस्तकाची धागा धरून आपण काहीतरी करू शकतो. हे बिझनेसनं सुद्धा मला पुस्तक शिकवलंय. आता मी पुस्तकही थोडे वाचा, एवढी माझी इच्छा आहे बस. हे तुमचा हा सल्ला खरंच जे नवीन स्टार्टअप सुरू करतायत त्यांच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. आणि आमची आणि आमच्या स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपची खरंच इच्छा आहे की तुमचं जे स्वप्न आहे ना ते पूर्ण व्हावं नक्की आणि ते होईल अशी खात्री पण आहे. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि आमची एक आठवण म्हणून हे एक छोटंसं टोकन.